नमस्कार मित्रांनो, योग की बात या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. मी अर्थातच डॉक्टर रणजित चिकोडे. आपण व्यवहारात शांत राहा, शांत झोप असं नेहमी म्हणतो, पण खरंच असं कोणी सांगून आपल्याला शांत राहता येतं का, शांत झोप येते का, या प्रश्नाचं उत्तर अर्थातच नाही असं आहे. कारण शांत झोप येण्यासाठी आपल्याला वेळेवर ताजा, सकस, पौष्टिक असा आहार घ्यावा लागतो. तसेच या आहाराचं चांगलं पचन होण्यासाठी शांत झोपसुद्धा व्हावी लागते. याचा अर्थ असा की आपलं पचन आणि आपली झोप यांचा काहीतरी जवळचा संबंध आहे. वेळेवर आणि पुरेशी झोप तुम्ही जर घेतली तरच पचन उत्तम होतं, शरीराची झीज भरून निघते, नव्या पेशींना जन्म दिला जातो. आयुर्वेद सांगतो की तुम्ही चांगली जर झोप घेतली तर तुम्हाला सुख, पुष्टी, बल, संतती आणि ज्ञान प्राप्त होतं. आणि जर तुम्ही झोप नीट घेतली नाहीत तर मात्र तुमचं आयुष्य हे काळ रात्रीप्रमाणे दुःखद व्हायला लागतं. पुरेशा आणि शांत झोपेनं इंद्रियांना चांगली विश्रांती मिळाली की ती ताजीतवानी होतात आणि अधिक क्षमतेने ती काम करू लागतात. शांत झोप मिळाली की शरीरातली चंचलता आणि अस्वस्थताही कमी होते. आणि जर जास्तच तुमची जागरण व्हायला लागली तर शरीरामध्ये वात दोष वाढतो आणि मग निळ्या प्रकारचे रोग, मग बद्धकोष्ठ असेल म्हणजे पोट साफ होत नाही, मूळव्याध असेल, फिशर असेल, भगंदर असेल, किंवा ॲसिडिटी, पित्त व्हायला लागतं, ब्लड प्रेशर वाढायला लागतं, असे अनेक रोग मूळ धरायला लागतात. आणि त्यातच जर स्ट्रेस किंवा ताणाची जर भर पडली तर पुन्हा डिप्रेशन म्हणजे निराशा किंवा फ्रस्ट्रेशन म्हणजे उदासीनता किंवा ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर किंवा लठ्ठपणा यासारखे सुद्धा काही रोग मागे लागायला लागतात. आणि मग जर मनोविकार जर मागे लागले तर आपल्याला मनोविकार तज्ज्ञांकडे जायला लागतं. ते आपल्याला काहीतरी औषध गोळ्या देतात आणि आपल्याला काही लोकांना बरंही वाटतं, नाही असं नाही. पण पुन्हा एकदा तुला शांत झोप लागते का असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर नाही असंच येतं. तेव्हा शांत झोप येण्यासाठी काय केलं पाहिजे हे आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. शांत झोप येण्याकरता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमच्या मनाला विचारातनं बाजूला करायला लागतं. विचारातनं मनाला मुक्ती कशी देता येईल याचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. आणि हे जे थॉटलेस माइंड आहे हे जर तुम्हाला करायचं असेल, जर तुम्हाला मन रिकामं करायचं असेल तर आधी योगासनं किंवा प्राणायाम, सूर्यनमस्कार या सगळ्या गोष्टी करून तुम्हाला मनाला दणकट आणि मजबूत असं बनवावं लागेल. म्हणजे शरीराला तुम्हाला दणकट आणि मजबूत बनवायला लागेल. आणि मग त्याच्या आश्रयाने जे मन आहे त्या मनाला शांत करण्याकरता तुम्हाला पुन्हा भ्रामरी, ओंकार जप, शवासन, ध्यानधारणा इत्यादी गोष्टी केल्या की मग शरीराच्या आश्रयाने असणारं मन आहे ते आपोआप शांत होत जाईल. त्याचप्रमाणे रात्री तुम्हाला भुकेपेक्षा थोडं कमी जेवायला लागेल किंवा रात्रीच्या जेवणामध्ये तूप, ताक, बदाम, जायफळ, खसखस, वेलची, भाताची पेज, गूळ किंवा दुधी किंवा रताळी यासारख्या गोष्टी तुम्ही घ्यायला लागलात तर तुम्हाला शांत झोप यायला मदत होईल. त्याचबरोबर रात्री झोपताना तुम्ही कोमट खोबरे तेलाचे 4-4 थेंब तुम्ही कानामध्ये घातलेत किंवा डोक्यावरती इथं टाळूवरती मध्यभागी तुम्ही कोमट खोबरेल तेल जर असं थापलं किंवा तळहाताला आणि तळपायाला तुम्ही गरम तेलाचा मसाज केलात तरी सुद्धा तुम्हाला शांत झोप यायला लागेल. एक वेगळा अनुभव तिथं तुम्हाला येईल. आठवड्यातनं एकदा तुम्ही सर्वांगास जर गरम अशा तिळाच्या तेलाने मसाज केला आणि जर तुम्ही गरम पाण्याने आंघोळ केली तरी सुद्धा रिलॅक्सेशन व्हायला मदत होईल आणि शांत झोप येईल असं लक्षात येईल. तसंच रात्री झोपताना तुम्हाला 11 किंवा 21 ओंकार जपाचं प्रॅक्टिस जर करता आलं आणि ते जर मनातल्या मनात करता आलं तर तेही तुम्हाला फायदेशीर ठरेल. तसंच काही संकल्प रात्री झोपताना म्हणायचे. उदाहरणार्थ आम्ही योगाच्या वर्गामध्ये आमच्या शिकवतो की माझा आत्मविश्वास जागृत होत आहे, मी निरोगी होत आहे, मी निर्भय होत आहे, मी आनंदी होत आहे, मी समाधानी होत आहे. असे काही संकल्प रात्री जर तुम्ही मनातल्या मनात म्हणायला लागला तर एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड किंवा एक सकारात्मक दृष्टिकोन हा तुमच्या मनाच्या ठाई निर्माण होईल आणि त्याचा उपयोग दुसऱ्या दिवशी तुम्हाला होईल. तसंच झोपेच्या बाबतीत सर्वात महत्त्वाची कुठली जर गोष्ट असेल तर वेळेवर झोपी जाण्याची.
तर तुम्हाला वेळेवर झोपी गेलं पाहिजे. वेळेवर झोपी जाण्यापूर्वी 2 ते 2.5 तास तुम्हाला तुमचं जेवण झालेलं असलं पाहिजे. म्हणजे साधारणपणे 7:30-8ला जर तुमचं जेवण झालेलं असेल तर 2-2.5 तासाला म्हणजे 10-10:30 तुम्हाला झोपता येईल. आणि त्याचबरोबर संध्याकाळी 7 नंतर तुम्ही मोबाईलचा वापर जर कमी केला, म्हणजे तुम्ही ऐकायला सुरू करा, पण बघायचं तुम्ही जे आहे ते जर स्क्रीनिंग तुमचं जर बंद झालं तर त्या मोबाईलचा ज्या स्क्रीनचा जो ब्लू लाईटचा परिणाम तुमच्या डोळ्यांवर होतो आहे आणि मेंदूवर होतो आहे तो कमी होईल आणि शांत झोप यायला तुम्हाला मदत होईल. आणि तसंच एक लवकर झोपल्यामुळे लवकर उठल्यामुळे एक बायोलॉजिकल क्लॉक आपल्या मेंदूमध्ये आहे. ते बायोलॉजिकल क्लॉकसुद्धा सेट व्हायला मदत होईल. आणि ते एकदा बायोलॉजिकल क्लॉक सेट झालं की शरीरामध्ये, मेंदूमध्ये, मनामध्ये एक रिदम तयार होईल, ज्याला इंग्लिशमध्ये सर्कॅडियन रिदम असं म्हणतात. तो रिदम जर चांगला तयार झाला तर तुम्हाला छान झोप यायला लागेल. रात्री 9 ते 12 या काळामध्ये तुम्ही झोप तुमची चांगली झाली तर दुप्पट झोप घेतल्याचं म्हणजे साधारण 3 तास तुम्ही झोपलात तरी 6 तास झोपल्याचं तुम्हाला समाधान होईल. जर तुम्ही 12 ते 3 तुम्हाला नीट झोप लागली तर तितकीच म्हणजे 3च तास झोपल्याचं समाधान होईल. आणि 3 ते 6 जर झोप लागली तर 3 तासाच्या निम्म म्हणजे 1.5 तास तुम्हाला झोप घेतल्याचं समाधान होईल. याचा अर्थ काय बघा, रात्री 9 ते पहाटे 3 पर्यंतची चांगली झोप ही तुमच्या शरीराला चांगली आहे असा त्याचा अर्थ आहे. म्हणून या काळात आपली झोप होतीये का हे आपण चेक करायला पाहिजे. त्याचबरोबर आमच्या जुन्या ग्रंथांमध्ये त्यांनी लिहून ठेवल्याप्रमाणे रात्री 9 ते 12 जर तुमची जागरण व्हायला लागली तर त्याला भोगी असं म्हणतात. जो 9 ते 12 जागा असतो तो भोगी, 12 ते 3 जो जागा असतो तो रोगी, त्याला झोपच लागते तो रोगी. आणि 3 नंतर जो जागा असतो, 3 नंतर ज्याला जाग येते आणि तो योगाभ्यास करतो त्याला योगी असं म्हटलं जातं. तेव्हा या सगळ्या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्यात तर तुम्हाला शांत झोप येईल आणि तुमचं आरोग्य चांगलं राहील. एवढंच आज इथे सांगतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. एवढंच बोलतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. नमस्कार.